श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तो उद्या आहे दिवाळीचं लक्ष्मीपूजन. उद्या अमावस्या देखील असते, नरक चतुर्दशी. उद्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला अशी एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे आपल्या भोवती असलेली नकारात्मकता दूर होणार आहे. या उपायासोबतच अजून एक उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा, उद्या आहे दिवाळीचं लक्ष्मीपूजन, अमावस्या. त्याचबरोबर उद्या नरक चतुर्दशी देखील आलेली आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी ही तिथी येते, पण यावेळेस लक्ष्मीपूजनाच्याच दिवशी ही तिथी आलेली आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी आपण पहिलं अभ्यंग स्नान करतो. या दिवसाला पहिल्या पाण्याचा दिवस म्हणजेच दिवाळीचं पहिलं पाणी या नावाने सुद्धा ओळखतात. तर उद्याच्या दिवशी आपल्याला अभ्यंग स्नान करून वगैरे आपल्या भोवती असलेली नकारात्मकता घालवायची असते. तर बघा, आपल्याला नरक चतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे दर्शन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनाचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आपल्या मनातील गर्भाचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल. या दिवसाला अभ्यंग स्नानाचे महत्त्व आहे. सकाळी लवकर उठून संपूर्ण शरीरास तेलाने मालिश करून सुवासिक उटणे लावून सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंग स्नान होय. नरक चतुर्दशी या दिवशी पहाटे यमासाठी नरकात म्हणजेच आधुनिक परिभाषेत घरातील आदल्या दिवशी घासून पुसून स्वच्छ केलेल्या स्वच्छतागृहामध्ये पंथी लावण्याची प्रथा आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटेपासून फटाके उडवायला सुरुवात होते आणि तिचा शेवट भाऊबीजेच्या रात्री होतो. हा सण दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी आपण सगळे साजरा करत असतो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. त्या दिवसापासून दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी आपण हा सण साजरा करतो. हा सण आपल्या स्वतःच्या सुखापेक्षा इतरांच्या सुखामध्ये आनंद मानला पाहिजे अशी शिकवण देतो. या दिवसाला खूप महत्त्व आहे. तसेच या दिवशी होणाऱ्या अभ्यंग स्नानाला देखील महत्त्व आहे. या दिवसाला छोटी दिवाळी असे सुद्धा म्हणतात. तर इतकं महत्त्व नरक चतुर्दशी या तिथीला आहे. त्याचबरोबर उद्या दिवाळीची अमावस्या तिथी म्हणजेच दिवाळीचं लक्ष्मीपूजन सुद्धा आपण करणार आहोत. त्यामुळे सकाळी अभ्यंग स्नान करून आपल्या भोवती असलेली नकारात्मकता दूर करायची आहे. अभ्यंग स्नान केल्यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होणार आहे. आपलं तन आणि मन पवित्र शुद्ध होणार आहे. तर हे अभ्यंग स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे. तर ती वस्तू जी आहे ती आपल्याला एक उपाय करायचा आहे आणि त्यानंतर ती वस्तू आपल्याला त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. तर हा उपाय आपल्याला 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12पर्यंत कधीही करता येईल. हा उपाय केल्यानंतर आपल्याला ती वस्तू दुसऱ्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची. सगळ्यांच्या आंघोळीच्या पाण्यात टाकायची. त्याचबरोबर 2 अतिशय महत्त्वाच्या वस्तू या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या. त्या सर्व मिक्स करायच्या आणि त्याने आपल्याला आंघोळ करायची आहे. आंघोळ करत असताना सुद्धा सुरुवातीला पाणी आपल्याला कुठलं घ्यायचं आहे हे देखील मी शेअर करणार आहे. तर हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता करायचा आहे. त्यासाठी आपण जे धनत्रयोदशीच्या दिवशी खडे मीठ विकत आणलेलं आहे ते मीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्या कुटुंबामध्ये जेवढे सदस्य असतील तेवढ्या सदस्यांवरून आपल्याला हे मीठ ओवाळून घ्यायचं आहे. आता बऱ्याचशा कमेंट येतात की मुलीवरून करायचे का मुलावरून करायचे. तर छोटी मुलं असतील, मोठी मुलं असतील, मुली असतील, वृद्ध असतील, तुमच्या घरातील कर्ते पुरुष असतील, तुम्ही स्वतः, तुम्हाला सगळ्यांवरून हा उपाय करायचा आहे. तर सगळ्यात आधी काय करायचं की घरातील जो कर्ता पुरुष आहे त्याला एका पाटावरती बसवायचं. त्यानंतर खडे मीठ आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. त्याच्या डोक्यापासून ते पायापासून आपल्याला हे खडे मीठ 7 वेळा ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर हे मीठ आपल्याला एका वाटीमध्ये जमा करायचं आणि शक्यतोवर हे मीठ तुम्हाला काचेच्याच वाटीमध्ये टाकायचं आहे. अशाच प्रकारे सर्व सदस्यांना बसवायचं. त्यांच्या डोक्यापासून ते पायापासून असं मीठ जे आहे ते 7 वेळा ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे मीठ आपल्याला त्या काचेच्या वाटीमध्ये जमा करायचं. आता तुम्ही म्हणाल की वेगवेगळ्या वाट्या घ्यायच्या का? तर नाही, सगळं मीठ तुम्हाला एकत्र एकाच बाउलमध्ये जमा करायचं आहे. तर आता हा उपाय जो आहे तो 11 नोव्हेंबर रोजी रात्री 12पर्यंत तुम्ही कधीही करू शकता. आता बऱ्याचदा असं होतं की मिस्टरांना यायला उशीर होतो, तर अशा वेळेस ते आल्यानंतर तुम्ही हा उपाय रात्री 12च्या आत कधीही करू शकता. त्याचबरोबर तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील आणि ती आज येणार असतील रात्रीपर्यंत, तर तुम्ही हा उपाय ते आल्यानंतर करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला पहाटे उठून अभ्यंग स्नान करायचं आहे. तर नरक चतुर्दशी आहे, त्याचबरोबर दिवाळीची अमावस्या तिथी म्हणजेच लक्ष्मीपूजन देखील आपण करणार आहोत. त्यामुळे हा उपाय अतिशय प्रभावी आहे. तसंही आपण प्रत्येक अमावस्येला हे उपाय करत असतो जेणेकरून आपल्या भोवती असलेली नकारात्मकता, नजर दोष हे निघून जावेत. आता हे सगळं करण्यामागचं कारण म्हणजे वर्षभर आपल्या भोवती एक नकारात्मकता असते. आपल्या शरीरावरती साचलेला मळ असतो, मलब असतो.
तो दूर व्हावा हे त्यामागचं कारण आहे. यासाठीच आपण वर्षातून एकदा हे अभ्यंग स्नान करत असतो. त्यासाठी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे. आता दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी जे स्नान केलं जातं त्याला अभ्यंग स्नान म्हणतात. पण हे स्नान करण्याआधी आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात. म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला उटणं लावायचं असतं. तर घरातील जेवढे सदस्य आहेत त्या प्रत्येकाने उटणं लावायचं आहे. स्त्री असतील, पुरुष असतील, लहान मुली, मुलं सगळ्यांना उटणं लावायचं. त्यानंतर सगळ्यांच्याच अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही वस्तू टाकायची आहे. पण आपण हा जो उपाय करणार आहोत म्हणजे मिठाचा, तर मिठामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे हा उपाय करण्यासाठी तुमच्या घरामध्ये सुतक नसावं, तुमचा मासिक धर्म नसावा, तुमच्या घरामध्ये विटाळ नसावा. त्यावेळेसच तुम्हाला हा उपाय करता येईल. आता प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण जे खडे मीठ उतरवून घेतलेलं आहे आणि ते एका काचेच्या बाउलमध्ये जमा केलेलं आहे, ते सर्व खडे मीठ थोडं थोडं प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं. आणि ह्या मिठासोबतच आपल्याला गुलाबजलसुद्धा टाकायचे. गुलाबजलाचे काही थेंब टाकायचे. त्याचबरोबर गोमूत्राचे 2-3 थेंब टाकायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पंचगव्य टाकायचं आहे. तुम्ही जर केंद्रातून दिवाळीचा संच आणलेला असेल आणि तुमची ती सेवा सुरू असेल तर तुमच्या त्या संचामध्ये पंचगव्य दिलेलं आहे ते थोडं थोडं आपल्याला प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. आणि जर तुमच्याकडे पंचगव्य नसेल तर तुम्ही ते विकत आणा. जवळच असलेल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्हाला ते मिळून जाईल किंवा जिथे देवाचं सामान मिळतं तिथंही तुम्हाला ते सहजरित्या मिळून जाईल. आता ह्या सर्व वस्तू आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आणि यांनी आपल्याला अंघोळ करायची आहे, अभ्यंग स्नान करायचं आहे. ह्या सर्व वस्तूंमुळं काय होईल, आपल्या भोवती असलेली नकारात्मकता दूर होईल. तर अंघोळ करणाऱ्या व्यक्तीने अंघोळीच्या पाण्यामध्ये सर्व वस्तू मिक्स केल्यानंतर सगळ्यात आधी तांब्याभर पाणी हे उजव्या खांद्यावरून सोडायचं, त्यानंतर डाव्या खांद्यावरून सोडायचं आणि त्यानंतर तिसऱ्यांदा डोक्यावरून पाणी घ्यायचं आणि अंघोळ पूर्ण करून घ्यायची आहे. असं केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये असलेली नकारात्मकता दूर होते, आपल्या शरीराची, तनाची, मनाची शुद्धी होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही विशिष्ट तिथींवरती केलेले उपाय हे अतिशय प्रभावी असतात. त्यामुळेच नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नानाचं महत्त्व आहे. तुम्ही इतर दिवशी कितीही सेवा उपाय केल्यात तरी ज्यावेळेस तुम्ही अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, चतुर्थी असेल, दिवाळीची नरक चतुर्दशी असेल, ह्यासारख्या तिथींवरती ते उपाय केले तर त्या उपायांचा तुम्हाला लवकर फरक जाणवतो. कारण त्या तिथी तेवढ्या प्रभावी असतात आणि त्या तिथींवरती केलेल्या सेवा, उपाय आणि उपासना ह्या वेगवेगळ्या आणि तितक्याच प्रभावी देखील असतात. आता त्यानंतर जे खडे मीठ आपण बाउलमध्ये घेतलेलं आहे ते उरलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर शेवटची व्यक्ती जी अंघोळीला जाणार आहे त्या व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये उरलेलं सर्व खडे मीठ आपल्याला टाकून द्यायचं. त्यानंतर तो बाउल स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्या व्यक्तीला अंघोळ करायला सांगायची. आता हा जो उपाय आपण केलेला आहे प्रत्येक व्यक्तीच्या वरून आपण हे मीठ ओवाळून घेतलेलं आहे, त्यामुळे त्या मिठाचा प्रभाव तेवढाच आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं त्या त्या तिथींवर केलेले उपाय हे तितकेच प्रभावी ठरतात. त्यामुळे हा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी आवर्जून करा आणि या उपायाचा तुम्हाला निश्चितपणे अनुभव येईल. कारण ही सेवा, हा उपाय जो आहे तो तुम्हाला वर्षातून एकदाच करता येईल. फक्त सांगितलेली अडचण तुमच्या घरामध्ये नसावी, सुतक, मासिक धर्म वगैरे नसावा, तरच तुम्हाला हा उपाय करता येईल. तर चला, झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.